बरे काळजी तुमची सोना. हा सून बरी आहे बाई, पुण्याला असती. पोराला एक म्हातारी तर इथं बसली. ती घरीच असती, पोरग नोकरीला आहे माझं. आता एक लहान पोरगी आहे 2 वर्षाची, तिला सांभाळण्यातच तिचा वेळ जातो सगळा. बाबा बरे. हा काम करते शेतात. हा भामाबाई, अगं तू इथं काय करती? घरात एवढे काम पडेत आणि इथं येऊन गप्पा मारीत बसली का? ज्योती तुला नाही माहिती ही काही काम नाही करीत. मी बाहेर गेलो का टंगळ मग चालली. जरा गप राहावं की, दुसऱ्याच्या घरात पण आरडाओरडा. ते तू जरा बाहेर जावं नाही का माणसानी? बरं झालं आता. बरं ठीक आहे, जा. कसे वाट्यावर जाऊन गप्पा मारते तसं मी जावं नाही का दुसऱ्यांच्या घरी? माणसाची गोष्ट वेगळी आहे, बाया माणसाची वेगळी असती. तुला एवढं कळत नाही का? जाऊ दे, चालू उठ आता, होय घरी. ज्योतिषीच गप्पा मारायला आलते ना. ठीक आहे ना बाबा, झालं ना आता, जा उठ जाऊ होय घरी. बघितलं का मात्र जरा कुठे 2 तास बाहेर जाऊ देत नाही, स्वतःच मात्र सगळं फिरून येते. तू घरी होय घरी जा. बघितलं का म्हातारा कशा जाते आणि तुम्ही पण या लवकर घरी. घरी अण्णा का काय नाही, ते गेली का पाहतो म्हाताऱ्याला. हा काय नाणेल का अण्णा? काय चाललंय एवढं? का नाणीला वाटा लावायला लागली? बसून द्यायचे कधी मध्ये? काय नाही, गेली का पाहत होती. काय कम काढून दिली तिला? काय भानगड काय? अरे मला आहे ना तिला सरप्राईज द्यायचं. सरप्राईज? हा सरप्राईज होय. काय सरप्राईज देता नाणीला? अरे आजपर्यंत का वाढदिवस नाही केला तिचा, पण मला आहे ना तिचा वाढदिवस केक कापून साजरा करायचा आहे. नाणीचा वाढदिवस आहे काय आज? अरे जन्मतारीख काय जी माहीत ना, मला माहिती ना, तिची माहीत नाही, पण माझ्या मनात आले तिचा वाढदिवस साजरा करायचा, तिला थोडा आनंद द्यायचा केक कापून. काय झालं ना आमदेवा माहिती का, एवढ्या परपंचात इतकी वर्षे झाली, काम कष्ट, आनंद नाही मौज नाही, पण मला काय असं वाटत तिला थोडं आनंदी द्या. पायाची लई मी केक आणायचा आणि वाढदिवस साजरा करायचा. बाहेर डोक्यात आले. बर 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 म्हणजे आज वाढदिवस करताय? रामदेवा बरं मी आणतो केक मग तिला संध्याकाळच. नाही मग केक मी आणलाय, पण तो दुकानदार म्हणला फ्रीज मध्ये ठेवा. म्हणून इथं आलो तर इथं ती बसलेली होती, म्हणून तिला काढून दिली मी. अण्णा आयला म्हातारपणाला ना तर नाणीची सगळ्या हाऊस पूर्ण करायला लागले का तुम्ही? केक कुठे पण या काही तू ठेवलं, या काही ठेवलं. अयो काय अरे इथं ठेवलं होतं तोयला कुचाळलेली काय इथं ठेवलं का पण? अरे रामदेव, अरे इथं ठेवलं होतं. अरे काय बेटा आता कसं करायचं? आमचं ते कुत्र उचलंय हो, चापला ठेवी ना काही ठेवी ना, ते वर चढून दे केक खाली पाळणा असं. खाली पाळणा नाही, खाली बी नाही. नाही ना हे नामदेव, कसं करायचं रे आता? काय अवघडच झालं तुम्ही. निदान इकडे तरी ठेवायचं ना. आता कसं करायचं? बरं ना काळजी करू, आपण काय करू, फाटीवर चला माझ्या मागं बसा, आपण केक घेऊन येऊ. हा हा चाल भाऊ. हा ना. बरं थांबा मी आलो गाडी. ये आईला गारा आईस केक दिसतोय. हा बघ काय झाल्या. अरे याच्यावर नानी नाव आहे. नानी? हा मग मला वाटतं अण्णाने आणला असतं नानीसाठी. मग आता त्याचं काय घे ना खाऊन. नको मग नानीसाठी आणला येड्या अण्णाने. अण्णा कसा आहे माहिती ना तुला, चांगला माणूस आहे, आपण देऊन टाकू परत त्यांना. आपण नानीला कुठं माहिती आपण केक चोरलाय तो. नाही नको नको, असं आहे आपण गेलो तर आपल्याला देते ना खायला. दे कशाला उगीच. बिचारा अण्णाने फाटून जाऊन आणला असं रे एवढं पायी. अण्णा म्हातारपणात बी नानीचा बर्थडे करतेत राव. अरे राव बघ ना, म्हणजे म्हातार किती जीव लावते नानीला. जीव लावतोय मग खायला आपण तुझी बायको तिकडे ना माझी बायको अशी. ह्या कुत्रे आहे ना ती काहीच ठेवीत नाही. काळा दारात चप्पल ठेवी ना का काय करे ना, कपडा जरी पाडा तरी घेऊन पळत आहे. कुठं चालले अण्णा? काय बाबा डोक्याला शिन. काय झालं ते नानीला वाढदिवस साजरा करायचा होता म्हणून ते केक घेऊन आले. नानी होती, नानीला दिलं काढून. त्याला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आमची ते केक ठेवायचा होता. तर ते केक बाहेर ठेवला तो ते कुत्र्यांनी आला काय काय नानी जाऊस तर मी तर म्हणलं कुत्रे, मला वाटलं आमच्या कुत्र्यांनी नेलंय पण गावातल्या कुत्र्यांनी आला. हिंडपिऱ्या कुत्र्यांनी नाला का आणून दिला राव आम्ही. पण असं नाही आणून द्यायचं. तुम्ही आणू कसं काय दिलं मला सांगा. खरं सांगा. तुमच्या केक नसता वाढला, तुम्ही जे बळ्या चाटीत आले मला वाटतं 100% माहिती. नाही हो, मग खाल्ला नाही ना. नाही हो. मग कसं काय आणून दिला?
त्याच्यावर आहे ना नानी नाव वाचलं म्हणून मग अण्णाने एवढं आणलंय नानीसाठी ना आपण कसं काय डल्ला माराव त्यांना हे करू नका, झापडी टाका एक एक, नाही तर पुढच्या वेळेस हे करतील. नाही बरं चला, नानीचा वाढदिवस साजरा करायचा. ते का- मग तुला म्हणलं ना मी अण्णा असेल की खायला बरं चला चला चला. हा खायला नानी खुश होईन गड्या. आता जरा आदर्श घ्या म्हातारपणाला किती प्रेम करतात बायकोवर. बर का, एक काम करू, हे जालू तुझ्या जवळ ठेव आणि तू मागून ये जरा, आपण गंमत करू म्हातारी. चला चला चला. नानी तळतळलेली हा तुमच्यावर, गमत करायला जाताना परत दुसरं. नाही नाही ए भाभे, ए मामा, तर दामानी चिडलेली. अरे अगं ये पोर आले, जरा चहा ठेव. जालेला आवाज दे. हे अरे ते ए चालू, अरे ये, ये. हळू. मुसळेपणा याला कोण न्यावं का नाही फुल कापू का मी? फुल कापू? कल्पना, तू तुझा वाढदिवस आहे, इकडे. बोला, नानील बोलवा आता. ए मामा, भाभे बाहेरी. काय हो भामे लावलं नुसतं, आता चहा करायला पाठवलं होतं का परत बाहेर लगेच? मागाशी त्या नामदेवच्या घरात बसले, तिथून घरी आणलं. काय लावलंय नुसतं? ऐक, आरडा वाडा नको इकडे तू इकडे तू इकडे ये बस. नाने, आता काय आहे नवं आणखीन? अगं तुझाच वाढदिवस, अगं तुझ्यासाठीच आणलाय केक. कापला काप. नाने अगं एवढ्या प्रेमाने आणलाय म्हाताऱ्याने, तू काय नाराज कर त्याला. काप आता, कापा. काप. घे तू काप घे सुरी. डेपुटी आपलं गाणं गाणं. डोळ्यातून हे आसू फुलावे, आयुष्य आमचे लाभो तुला हे, जगणेच गाणे असावे. हॅपी बर्थडे टू यू नानी, हॅपी बर्थडे टू यू नानी. भावे तू कबूल रडत? आणि तुम्ही का म्हणून रडताय? अगं हे आनंदाचे अश्रूच भावे. मग माझे बे आनंदाचेच अश्रू आहेत. अगं आयुष्यभर कष्टाशिवाय तुला काय नाही दिलं ना, म्हणलं वाढदिवस साजरा करून तुला आनंद येईल म्हणून केक आणला होता. सगळं दिलं तुम्ही मला, काय बी कमी नाही केलं. नाही ग, लय कष्ट केले तो बाया सगळं, माग उभी राहिली म्हणून परपच येतो आलाय आणि आनंद झाला म्हणून येऊ केक तो वाढदिवस. आता तुम्ही दोघं रडू नका, आम्हाला रडवतान. भरवा केक. ये होईना बात. डेपुटी परवा एक काम करा गाड्या, संध्याकाळी ना इथं गोडदोड करू, तुम्ही जुगमजुवाडीने या, आपण घरी साजरा करू. हा बरं येतो 100%. तुझ्या मंडळीला घेऊन ये, मी माझ्या बायकोला घेऊन येतो. अण्णा मी काय करतो, सुरेखाला स्वयंपाकाला मदतीला नाम तू ज्योतील पाठव ना, मदत होईल. ज्योतीला सांगतो मी, लावून देतो. बरं आपण घरी करू. बरं एक काम करा, दोघांनी एकमेकडे हसताना फोटो काढतो. बघा लाजायचं नाही आता रेड आहे ना मागाशी. हा ठेव बघ, तिकडे इकडे कांडे आठवतात नाही तर